नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी आज एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। एकंदरीत महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे। सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे हप्ते जे आहेत 4,000 रुपये दोन्ही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत। एकंदरीत महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे की शेतकरी मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता की 18वी इस्टिमेट म्हणजेच 18 हप्ता पीएम किसान स्कीम ऑन 5 ऑक्टोबर 2024 म्हणजेच आज 5 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत। एकंदरीत महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे की आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजेच केंद्र सरकारकडून राबवली जाणारी ही योजना, पण पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना एकत्रित असल्या कारणाने 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहेत। एकंदरीत 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाशिम येथील कार्यक्रमामधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे जे पैसे आहेत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत पडणार आहेत 4,000 रुपये। ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे की शेतकरी मित्रांनो, वाशिम जिल्ह्यामध्ये एक कार्यक्रमाद्वारे आज जे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांच्या हस्तेच या कार्यक्रमामधून हे पैसे जे आहेत 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहेत। एकंदरीत काय प्रॉब्लेम असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। हप्ता मिळत नसेल तरी बी शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा। काय प्रॉब्लेम असतील म्हणजे तिन्ही प्रॉब्लेम जर दुरुस्त असतील तर तुम्हाला जे 4,000 रुपये आहेत ते 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील। एकंदरीत पहिला प्रॉब्लेम जो असतो लँड सेलिंग स्टेटसचा असतो, तो प्रॉब्लेम दुरुस्त झाला की तुम्हाला हप्ते जे आहेत सुरुवातीपासून यायला सुरुवात होते। दुसरा म्हणजे ई-केवायसी तुम्ही ओटीपी बेस्ड म्हणजे ओटीपी द्वारे सुद्धा करू शकता। एकंदरीत जी ओटीपी बेस्ड ई-केवायसी आहे त्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे की आधार मोबाईल क्रमांकाशी लिंक असणं गरजेचं आहे। एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की ओटीपी बेस्ड सुद्धा तुम्ही ई-केवायसी करू शकता। आणि महत्त्वपूर्ण तिसरा प्रॉब्लेम म्हणजे अत्यंत महत्त्वाचा म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे। ते जर नसेल तर करून घ्या, लवकरात लवकर करून घ्या। एकंदरीत ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।